नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओ बघत आहे अक्टोबर. तर पासून जे बेरी उरली होती तूप बनवल्यानंतर त्याचीही मी बर्फी बनवलेली आहे. चल मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. तर आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी जितकी बेरी आहे त्याच प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं. थोडं कमी घेतलं तरी चालेल. गव्हाचं पीठ ते चांगलं गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन फ्राय झाल्यानंतर चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ते गोल्डन फ्राय झाल्यानंतर ते एका साईडला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बेरी आपण कढईमध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे. तिचं तूप रिलीज होतं. ते तूप रिलीज झाल्यानंतर त्याच वाटीने त्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. दूध टाकल्यानंतर ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधामध्ये ती बेरी चांगली व्यवस्थित त्याच्या गाठी असतील त्या फोडून घेणार आहोत आपण. त्या चांगल्या फोडून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करायची आहे. तुम्ही गूळही ॲड करू शकता. शक्यतो गूळच ॲड करा, कारण ती हेल्दी रेसिपी होऊन जाईल. सो गूळ ॲड करणार आहोत. त्यानंतर ते व्यवस्थित मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण त्यात गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत. त्यानंतर जर मिश्रण जरा जास्त ड्राय झालं तर तुम्ही दूध ॲड करू शकता, तूपही ॲड करू शकता. तर या पद्धतीने मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये ही बर्फी सेट करत आहे. तुम्ही बेकिंग ट्रेमध्ये किंवा केकच्या पॅनमध्ये पण सेट करू शकता. आता मी कट करताना तुम्ही बघू शकता की ती सॉफ्ट झालेली आहे आणि अजिबात हार्ड नाही झालेली, एकदम सॉफ्ट झालेली, कारण त्या बेरीचं ते तूप आहे त्यात त्या उतरलेलं आहे. सो कशी वाटली लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.